वसमत तालुक्यातील गिरगाव येथील हुतात्मा भारजी स्मारक उच्च माध्यमिक विद्यालयात 11वीच्या प्रवेशावरून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना 11वीच्या वर्गात प्रवेश देण्यास मुख्याध्यापकाकडून नकार दिला जात असल्याचा आरोप आता पालकाकडून करण्यात आला आहे. या संदर्भात थेट माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे यांच्यासोबत जाणार आहोत. प्रकार आहे नेमका काय प्रकार आहे? या आमच्या गिरगावला एक यश पांडव नावाचा एक विद्यार्थी आहे. अच्छा. त्याने मागच्या वेळेस मॅट्रिकची परीक्षा दिली. शालांत परीक्षेमध्ये परीक्षा दिल्यानंतर निकाल लागला. निकाल लागल्यानंतर SSC बोर्डाकडून त्याला शालांत प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तथा प्रमाणपत्र म्हणजे याला म्हणतो आपण सनद म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये पास दिले त्याला. सरळ सरळ स्पष्ट उल्लेख आहे बघा. तुमच्या कॅमेराला दाखवू शकतो. परीक्षा श्रेणी पास. दिस इज द सर्टिफाय दॅट यश संदीप पांडव हॅज पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन ग्रेड पास. 80 घ्यायला पाहिजे आणि वर त्याला 2 विषयामध्ये 33 मार्क दाखवा लागले. तर मार्किंग झालंय. पण ह्यांनी पास कसं काय दिलं? अच्छा. SSC बोर्डाने पास केला. बरं, हरकत नाही. SSC बोर्डाकडून काय आपण काय प्रिंट मिस्टेक असेल किंवा काय असेल आपण समजू शकतो. SSC बोर्ड ज्यावेळेस शाळेला निकाल पाठवतं त्यावेळेस सनदेसोबत त्यांनी दुसरी एक यादी देतात ती व्हेरीफाय करायचं काम संस्थेचं. संस्थेने त्याला पासची TC दिली. मुळात संस्थेने सुद्धा त्याला पासची TC दिलेली आहे. आणि ही TC म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा डॉक्युमेंट आहे. बरोबर. तुमच्या प्रशासकीय जीवनामधला, सामाजिक, राजकीय जीवनामधला सगळ्यात मोठा डॉक्युमेंट आहे. कुठेही असो मग TC तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे मरेपर्यंत काम येईल हा डॉक्युमेंट आहे. बरोबर. या डॉक्युमेंट मध्ये एवढी मोठी यांनी गलथान कारभार करून दिला. आता त्या बाईला 2 महिन्यापासून आता हे निकाल लागून 2 महिने झाले. मग 2 महिन्यामध्ये ती बाई आता ऍडमिशन म्हणजे ते ऑनलाईन करतात ना 11वीला ते तिथे बाउन्स व्हायला लागलं. हेच नाही ऍक्सेप्ट करणं. हा, त्यांचं सॉफ्टवेअर म्हणजे की ऑनलाईन सॉफ्टवेअर ऍक्सेप्ट करत नाही. ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये फेल दाखवलं लागलं असा प्रकार आहे. त्याची आई जाऊन तिथे चौकशा करायला 5-7 चक्रा मारल्या. यांचे नेहमी प्रकारे उडवाउडवीची उत्तर तुम्ही औरंगाबादला जा तिथं बघून घ्या करून घ्या. अरे मला सांगा ह्यांच्या चूक आहे. ह्यांनी सगळं गलथान कारभार केला नाही. हे औरंगाबादला जाऊन कशाला विचारत तिथे शक्य नाही. त्यांना औरंगाबाद ते कालपासून त्या पोराला त्याच्या आईनं फटके दिले रात्री काय शिव्या वगैरे दिल्या आणि ते पोरग गायब गेले निघून कुठतरी. आणि त्याची आई रात्रीपासून डिप्रेशन मध्ये तिला आता सलाईन दिलं काहीतरी लावली म्हणून मला फोन आला. मी चाललो होता गावाकडे. ते असा कारभार आहे. मग आता ह्यांचे जे कोण अध्यक्ष असतील संस्थेचे हे काय म्हणजे नुसती लिडर की करायला आणि कारखाने आणायलाच माग आहेत का? अच्छा. ह्यांचं लक्ष नाही का तिकडे? असायला पाहिजे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच लक्ष असायला पाहिजे. आता म्हणजे ह्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं कारखानदारीच्या की बाबा ऊस तोड आहे, ऊस वाहतूक आहे, काटा पावती आहे, पेमेंटला तिथे नाव आले आणि ज्यावेळेस पेमेंट आल्या त्यावेळेस आपण तिथे गेलो कारखान्यावर तर हे म्हणतात तुमचा ऊस झाला नाही. असं कसं शक्य? कसं शक्य आहे ना माझ्याकडे पुरावे आहेत ना. ऊस गेल्याचे पुरावे आहेत. एकूणच हे जे आपण आरोप केलेले आहे त्याच्यामध्ये एकूणच आपण हे जे संस्था चालकाचा आरोप करता नेमकं संस्था कोणाची स्पष्ट उल्लेख करणार का? बहिर्जी शिक्षण बहिर्जी विद्यालयाचं गिरगावची हे आहे TC आहे. गिरगावचा विद्यार्थी आहे आणि बहिर्जी शिक्षण संस्थेचा गलथान कारभार आहे. अध्यक्षाची जबाबदारी. नेमकं संस्था कोणाच्या ताब्यात आहे हे सर्व जनतेला आता संस्थेमध्ये आता नेमकेच आमचे सचिव म्हणून आमच्या काकांची निवड झालेली सुप्रीम कोर्टात. आता अध्यक्ष कोण आहे मला माहिती. अच्छा. अध्यक्ष जनतेला माहित नाही परंतु जी काही शिक्षण संस्था आहे जी काही संस्थेचं प्रशासकाची जिम्मेदारी या ठिकाणी आहे की आणि ह्यांची जी भाषा आहे माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्या हेडमास्टरचे आणि त्याच्या आईचे. अच्छा. यांची जी भाषा आहे ना म्हणजे हे असं टोलवा टोलवी करणं किंवा समोरच्याला फालतू समजणं. तुम्ही जा कोणती भाषा आहे तुमच्याकडे? आहे माझ्या कॅमेऱ्यासमोर दाखवतो मी. त्याचा व्हिडिओ आहे त्या मुली त्याच्या आईचा. आई तिथं टाव फोडून सांगतेय
तुमची चूक आहे, प्रशासकीय चूक तुमची आहे. तुम्ही मला 500 दिले, मला ऍडमिशन बरोबर आहे ना तिचं. पण हे म्हणतात नाही औरंगाबादला. आता औरंगाबादला कशामुळे संभाजीनगरला, सॉरी संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरला जाऊन तुम्ही कशामुळे जायचं? आणि एकूणच त्या विद्यार्थ्याच्या आईवडिला छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑफिस कुठं आहे, त्याला काय माहिती आता ते खेड्यातलं माहिती काय, तिथं कुठं जाईल, कोणाला भेटेल, काय करेल. आणि तिथं आता मी तुम्हाला सांगतो, ही बातमी एज्युकेशन ऑफिसर BO काष्टे यांच्या कानावर सकाळी टाकली. अच्छा त्याच्यानंतर 2दा-3दा फोन लावले, फोन उचलत नाही. अच्छा तिथला कोणतरी DY आहे एक छत्रपती संभाजीनगरचा कोणतरी एक अधिकारी, आता मला त्याच्या मुख्याध्यापकाने नंबर दिला, तो देखील फोन उचलला. अच्छा आता हे जर फोन उचलत नसतील जबाबदार अधिकारी, म्हणून मी आता कलेक्टर आपले हिंगोलीचे त्यांना मेल केलाय. त्याच्यानंतर एज्युकेशन सेक्रेटरीला मेल केलाय, एज्युकेशन मिनिस्टरला मेल केला. सगळ्यांना मी आता मेल करून टाकलं. हे प्रकरण पूर्ण आता तुम्हाला मेल दाखवतो. हे प्रकरण मी आता, आणि हे माझी गरज पडली तर मी हे प्रकरण कोर्टामध्ये नेणार आहे. अच्छा कारण त्या मुलाची एक मानसिक हानी झाली, सामाजिक हानी झाली, त्याचं डिप्रेशन मध्ये गेला. आणि विनाकारण तुम्ही त्रास देता म्हणजे एकूणच आता व्यवस्थापनाने काय जिम्मेदारी घेऊन समोरची कारवाई काय करायला पाहिजे, काय वाटतंय? नाही आता ह्याच्यामध्ये फार आता ते ठरवत ना, आता काय ते मुलाची आई आता सध्या बोलण्याच्या अवस्थेत नाही. अच्छा ती काय म्हणते काय नाही मी ठरवतो ना. शाळा व्यवस्थापनाने नेमकी जिम्मेदारी घेऊन समोरचे पावलं काय उचललं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? शाळा व्यवस्थापनाने आता ऍडमिशन करून द्यायचं. अच्छा राहिला विषय यांचे कोण अध्यक्ष विध्यक्ष आहेत सन्माननीय, त्यांनी आता ते काय माफी वगैरे मागली. अच्छा कारण एवढं मोठं प्रकरण झालं ते पोरग निघून गेलं आता. बरं, एकूणच आपण माफीवर समाधान राहणार होतं. एकूण कारवाई खूप मोठी करणार आहे. भविष्याचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट जे की संस्थेच्या कारभारावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले, आपली मागणी काय राहणार आहे यामध्ये? याच्यामध्ये आता मान्य न्यायालयामध्ये आम्ही जाण्याचा विचार आहोत. नक्कीच न्यायालयामध्ये जर तुम्ही जाणार आहात तर नेमके मुद्दे कोणते असतील तुमचे? कारण अध्यक्षाला न्यायालयात जायचा लई शोक आहे. अच्छा म्हणून आता मी न्यायालयात जातो आता. अच्छा त्यांना लई आवडते कोर्टात खेळायला. कारण मी त्यांना लहानपणापासून मी पाहिलेलं आहे या लोकांना, त्यांना फार कोर्टाचा नाद. पण मुद्दे काय असतील न्यायालयामध्ये जे तुम्ही जे आता मुद्दे आहेत ना सर. आता सरळ शालांत प्रमाणपत्र दिलेले, सनद दिलेली, TC दिलेली पासिंगची. तुम्ही 11वीला ऍडमिशन देत नाही, बाउन्स करतो, सॉफ्टवेअर बाउन्स करायला लागले. आता मला एक जण मला SSC बोर्डाने त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा केली पाहिजे. मग कोणी केली पाहिजे? मी जाऊ करू का तिथं? नाही, एज्युकेशन मिनिस्टर येऊन करणार करा तुम्ही सुधारणा. कारण काय करायचं करा. सुधारणा तर एकूण सगळ्या अर्थानं पाहिलं तर संस्थेची लापरवाही या ठिकाणी दिसते. सरळ आणि विद्यार्थ्याच्या संस्थेच्या जे कोणी आहेत त्यांचे क्लर्क्स आहेत किंवा संस्थेचे मुख्याध्यापक त्यांनी पाहायला इथे 33 मार्क दिसायला लागले. मार्किंग केले बोर्डाने आणि खाली पास दिले. बोर्डाची चूक आहे. आणि तुम्ही आता ऍडमिशन त्याचा 11वी होत नाही, बाउन्स करायला लागले सॉफ्टवेअर. मला हे म्हणतात यांनी पास TC दिलं, कसं करायचं? व्यवस्थापनाची जिम्मेदारी, एकूणच व्यवस्थापनाची जिम्मेदारी आहे ही. आणि एकूणच ऑफलाईन जर आपण कागदपत्र बघितले तर ऑफलाईन कागदपत्रावर एटीकेटी न लिहिता संपूर्णतः जे आहे ते पासचा रिझल्ट दिलेला आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे की ऑनलाईन जो रिझल्ट म्हणून झाला, आपण ते ऑनलाईन रिझल्ट जो आहे तो फेल दाखवण्यात आले. दुसरीकडे जे आई वडील आहे ते संपूर्णतः डिस्प्रेशन मध्ये आलेले आहेत. आणि मुलगा विद्यार्थी, ज्याला आपण विद्यार्थी म्हणतो, तो सुद्धा घर सोडून गेलेला आहे. असं शिवाय दिल्या रात्री काय मारहाण झाली झाली असं रवी पाटील यांच्याकडून सांगण्यात येते. परंतु एकीकडे पाहिलं तर व्यवस्थापन समिती असन त्यांचा लापरवाही, बेजबाबदारपणा आणि जे काही SSC बोर्ड आहे त्यांचा सुद्धा लापरवाहीपणा या ठिकाणी स्पष्टपणे असा उघडपणे दिसत आहे. त्यामुळे आता नक्कीच या प्रकरणामध्ये नेमकं हे प्रकरण कोणत्या मुद्द्यावर येऊन थांबणार या ठिकाणी संस्था चालक असतील यांच्यावरही मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर रवी पाटील नागरी यांचा आरोप आहे की जर विद्यार्थ्याला न्याय मिळाला नाही तर मी नक्कीच कोर्टामध्ये न्यायालयाचा दरवाजा खटखटणार अशी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली. एकूणच या संदर्भामध्ये विद्यार्थ्याला नेमकं न्याय मिळणार का? आणि हे जे शिक्षण व्यवस्थेवर जे चालू आहे लापरवाहीपणा, बेजबाबदारपणा देशामध्ये चालू असलेलं हे मोठं आंदोलन, त्या शिक्षण व्यवस्थेची सुधारणा कधी होणार, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी, शिक्षण व्यवस्था कधी सुधारणार याकडे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे.